कॅप उतरून गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय किरण, ज्याला पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय. हे बघा ग्राफिक्स ते तुम्हाला दाखवलं जात आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि त्यांच्या विरोधात ओम 11 जलसार, ज्यांच्यामध्ये ही मॅच आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. ओम 11 जलसार ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओपन करण्याकरता जयेश घरत साथीनं मिथुन पाटील हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला मॅच सुरू करा. सातत्यानं विनंती करावी लागते. वेळ न घेता लगेचच सामना सुरू करा. पहिल्या ओव्हर करता किरण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. चला किरण, मॅचला आपण लगेचच सुरुवात करायची. किरण भोईर स्ट्रायकर एंड कडे जयेश घरत, मिथुन पाटील स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंड कडे जयेश घरत. पंचांकडे ऑफिशियल इशारा आलाय. पहिला बॉल पडतोय दिवस क्रमांक 2 मधला. गोलंदाज किरण भोईर मिथुन पाटील करता. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे, मात्र बॉल वेगानं निघून जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर पहिला दर्जेदार स्ट्रोक, चौकार 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर फुलर लेंथवर टाकण्याचा इरादा होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर हा चांगला फटका तो अचीव केलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. सुरुवात ती खूप महत्वाची असते आणि इथे एक चांगली सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका तो तिथे आपल्याला खेळत असताना पाहायला मिळालाय. फलंदाज मिथुन. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र हा बॉल मिड ऑफ मध्ये खेळला. क्षेत्ररक्षकानं डायरेक्ट हिट. ही डायरेक्ट हिट जर लागली असती तर डावाच्या सुरुवातीलाच एक विकेट मिळवण्याची दाट शक्यता होती. कारण मिड ऑफ म्हणजे अगदी नॉन स्ट्राईकच्या यष्ट्यांच्या जवळ असलेला क्षेत्ररक्षक, त्याला नेम लावायचा होता. मात्र बालपणी जो लगरीमध्ये नेम लावला होता तो यावेळेस अटवला गेला नाही आणि त्यामुळे जीवनदान मिळालं. 1 रन तिथे कंप्लीट झाली. धावसंख्या 5. सुरुवात ती चांगल्या पद्धतीने इथे झाली आहे. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांची ही दर्जेदार स्पर्धा. चाफेवाडी चषक 2026 नयनरम्य दृश्य असलेलं हे मैदान आहे. प्रत्येक खेळाडूला भुरळ असते या मैदानाची. जेव्हाही ते स्पर्धा असतात या विभागातील खेळाडू ते इथे खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र विकेट कीपर चुकी करतोय. कसा आलाय, कुठून आलाय ते महत्वाचं नाहीये, चौकार येणं महत्वाचं आहे. तिथे नशिबाचा चौकार. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर 2 बाउंड्रीज त्या आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. गोलंदाज किरण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर स्ट्रायकर एंड कडनं. त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर जयेश तो फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता, योग्य त्यानं दिशा दिली आहे. बॉल चाललाय लॉंग लेगचं क्षेत्र शोधत सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स दाफलकावर लागणं गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर चांगल्या रन्स या दाफलकावर येत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस एक चांगली टोटल जी दाफलकावर उभी राहते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर दाफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर 19 धावा या जोडल्या गेल्यात. याच पद्धतीची सुरुवात जी अपेक्षित होती आणि ती सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. 19 रन्स या दाफलकावर जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये झालंय परिवर्तन. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर महेंद्र जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया महेंद्रचा मारा तो कशा पद्धतीनं इथे अद्यावत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपली डोक्यावरची कॅप उलटी घालून तिथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संतोष सक्सेना
ज्याला आपण या पद्धतीनं गोलंदाजी करताना खूप वेळा पाहिलंय. बघूया इथे कशा पद्धतीचा मारा तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अद्यावत केला जाईल. पहिला बॉल. यावेळेस मात्र तिथे अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांवर प्रभाव नाहीये. तिथे दोन्ही पंच एकमेकांमध्ये हितकृत करतायत. नेमका कुठे लागलाय त्यामध्ये शाश्वती ती पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे पंच तिथे एकमेकांमध्ये हितकृत करतायत. नेमकं काय घडलंय त्याची विचारपूस एकमेकांशी केली जाते आणि त्यानंतर जो काही डिसिजन येईल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. दोन्ही पंचांमध्ये थोडीशी बातचीत झाली आणि त्यानंतर बघूया काय डिसिजन इथे पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. कमरेला लागलाय की बॅटला लागलाय त्याची पुष्टता ती तिथे केली जाते. चेक केलं जाईल. खेळाडूंनी तिथे जायचं नाहीये. फक्त आमचे ऑफिशियल अंपायर्स आहेत ते चेक करतील. बॅटचा स्पर्श नाहीये, बॉडीचा स्पर्श आहे आणि त्यामुळे तिथे नॉट आउट असा सिग्नल येतोय. डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू येतोय. एकंदर पहिला बॉल तो निर्धावच्या स्वरूपानं आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज महेंद्र आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल कव्हर्स मध्ये चाललाय आणि थांबवणं कठीण आहे. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित केलं जाईल. 4 ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती. त्या जागेचा योग्य त्यानं वापर केला आणि तिथे इनफिल्डच्या वरनं हा चांगला फटका सजवला. बॉलला सीमारेषेच्या दिशेने घेऊन गेला आणि कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार चौकार 4. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल पहिल्या टप्प्या अखेरीस निघून गेलाय सीमारेषा पार. इथे चौकारामध्ये परावर्तित होईल. 4 धावा बॅक टू बॅक बाउंड्रीज त्या मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं भावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. एक वर्षान पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. गणपती बाप्पाचं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभकार्याचा प्रारंभ तो विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजेनेच केला जातो. विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं एक गीत. सकाळच्या पहिल्या सत्रात पहिला सामना सुरू आहे. पुढचा बॉल खोल टप्प्याचा बॉल होय. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्यानं वेट केलाय. बॉल ला तिथे वाट पाहिली आणि तदनंतर उचलून रिटर्न केलं. तद्वर जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 29 एकूण 30 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे बॉलवर झेपावतोय.
जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या 31 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या 19 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये थोडीशी लगाम लावली. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 2 बाउंड्री जरूर खेळल्यात, मात्र रोखलंही गेलंय. शेवटचा बॉल त्यावर पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न, मात्र यावेळेस कव्हर्स घेतलाय. कव्हर्सच्या क्षेत्ररक्षकांना थोडंसं फंबल केलंय आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे नेमकं काय घडलंय तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. पंचांना तिथे थोडासा संभ्रम आहे आणि तो मिटवण्याकरता तिसरे पंच जे आहेत टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथे पाहिलं जाईल नेमका फलंदाज सेफ आपल्या घरामध्ये पोहोचलाय की घरापासून दूर राहिलाय आणि त्यानंतर जो काही डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटर सेफ आहे, नॉट आउट असा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. रन्स तिथे कंप्लीट झालेत. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली आहे क्रमांक 2 ची. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर. 33 रन्स या धावफलकावर आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीकांत भोईर साहेब इथे उपस्थित होतात. श्रीकांत भाऊ आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. बॉल गेलाय सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार 6. पुढचा बॉल यावेळेस मात्र खुल्या डब्याचा चेंडू होता. फक्त दिशा दिली, सॉफ्ट हँडलचा वापर केला. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. खूप जोरकस मारण्याचा प्रयत्न नव्हता. तिथे बचावात्मक काही पद्धत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वापरली जाते आणि त्या बचावात्मक पद्धतीने खेळलं गेलं. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40 ऑन बोर्ड, 40 धावा. मिथुन आणि साथीनं हार्दिक असे 2 बॅटर आहेत, मात्र हार्दिक खूप चांगली बॅटिंग करतोय. मिडल ऑफ द बॅट त्यानं आतापर्यंत 2 षटकार खेळलेत. मिथुन ही 3 चौकारांनीची बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक, तिथे बॉलला जज करतोय आणि अखेरीस त्यानं टिपलाय झेल, संपवलाय. इथे बॅटरचा खेळ, फलंदाज मिथुन त्याला माघारी परतावं लागेल. सलामीला गेलेले आता दोन्ही फलंदाज ते तंबूच्या दिशेनं रवाना होत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ तो प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 40. हाकेला धावणारे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान कार्ले निवासीने आई एकविरा माऊलीचं हे गीत जे आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. खूप छान गाणी कालच्या दिवसातही ऐकायला मिळाले. डीजेच्या माध्यमातून खूप चांगलं काम कुंदन घरत जे इथे डीजेच्या माध्यमातून करतायत. सिद्धिविनायक म्युझिकल अगदी या विभागात जेव्हाही स्पर्धा असते कुंदन अगदी खूप चांगलं काम करत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या माध्यमातून समालोचकांच्या गळ्याची काळजी ती घेतली जाते.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. शार्प टर्न होता. टप्पा खेळल्यानंतर अचानक बॉल टर्न झाला, बाहेरच्या बाजूने निघताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रवीण ज्याच्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. पुढे एकदा फिरवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेट मिळेल. सुरुवातीला प्रवीणच्या विरोधात मोठा फटका जरूर आला, मात्र त्यानंतर प्रवीण न डगमगता तिथे गोलंदाजीच्या आपल्या चांगल्या टप्प्यावर ठाम राहिला, चेंडूला टर्न करत राहिला आणि आता मात्र त्याला सफलता मिळत आहेत. यापूर्वी जर आपण पाहिलं तर 3ऱ्या बॉलवर त्याला सफलता मिळाली होती. त्यानंतर 5व्या बॉलवर पुण्याच्या एकदा एक फलंदाजाला त्यानं माघारी परतवलंय. फलंदाज श्लोक जो मैदानामध्ये आला होता लगेच परतीला लागलाय, कारण गोल्डन डक या नावसंख्येवर त्याला माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. आई माझी पहिले मानाची सतीशंका. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाज प्रवीण तो सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, खोलू टप्प्याचा, अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत चेंडूला उचललं एक सिंगल जी राफलकावर जोडली गेली. अडचणी या क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं तुमच्या समवेत येत राहतात, कारण खेळ असा आहे ना हा जिथे अप अँड डाऊन ते सुरू राहतात. एखादं षटक ते तुमच्या बाजूनं असतं, दुसरं षटक लगेचच गोलंदाज आपल्या बाजूनं करू शकतो. त्यामुळे या खेळात संघर्ष करणं, लढणं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 3 मध्ये खूप चांगलं कमबॅक ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणारी टीम अर्थात ओम 11 जलसार ज्यांनी खूप चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन चांगले होते, आता मात्र 41 धावा लागल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस मध्यान्ह झालाय. 3 ओव्हर नंतर जर आपण पाहिलं तर 41 लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. याच पद्धतीने धावगती जरी राहिली तरी येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जरी 40 बनवलं तरी 80+ धावा ज्या राफलकर उभ्या राहतील. आणि कालचा दिवस जर आपण पाहिला तर या मैदानावर 90+ धावा त्याही सेफ वाटत नव्हत्या. ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या आतनं होत होती, सातत्यानं विध्वंसाकडे विस्फोटक अंदाज ते बॅटर्सचे आपल्याला पाहायला मिळाले. अर्धशतकं कालच्या दिवसात आपण 2 अर्धशतकं कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाली. एक 48 धावसंख्येची इनिंग तीही काल आपण अनुभवली. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. लसित मलिंगाची जी ऍक्शन आहे साईड आर्म, त्या साईड आर्मनं गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं शरीरापासून हात आडवा करत दूर नेऊन बॉलला यष्टांवर टाकण्याकरता गोलंदाजाला ओळखलं जातं. या पद्धतीचे गोलंदाज ज्यांचा भरोसा जास्तीत जास्त यॉर्कर लाईनवर असतो, जे पुढे चेंडूला खेळवण्यामध्ये माहीर असतात, त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हेमंत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कुठल्याच गोलंदाजाला कंटिन्यू केलेलं नाहीये. 4 षटकांकरता 4 गोलंदाज वापरलेत. हे बघा तेच केलं यावेळेस. जेव्हा साईड आर्मनं गोलंदाजी करण्याकरता येतो ना, तेव्हा त्याचं पहिलं लक्ष असतं मला फुलर लेंथवर चेंडू टाकायचा आहे. आणि तेच करतो यावेळेस, कारण तो अँगल जो आहे ना, जो बॉलला पुढे घेऊन जातो. हात जेव्हा शरीरापासून दूर जातो आणि तो परत समोर येतो ना, तेव्हा बॉल हा फुलर लेंथवर जातो. त्यानं तुम्हाला वेग सुद्धा जास्त मिळतो. आणि तेच पाहायला इथे मिळतं. इथे बॉल फुलर लेंथवर जात असताना पुन्हा एकदा त्याच लाईनवरचा चेंडू बॅक टू द बॉलर. तिथे खूप चांगले फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडू आलाय. साईड आर्मनं गोलंदाजी करणारे खूप सारे गोलंदाज आता तयार होत आहेत. मात्र बुटावर मोजण्या इतके गोलंदाज आहेत जे कंप्लीट फुलर लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. फुल टॉस होता, मिस केला यावेळेस. रेडी नव्हता बॅटर असं चित्र होतं. तिथे निर्धावच्या स्वरूपानं चेंडू आला. एकंदर 4 चेंडूचा खेळ अचानक बदललाय. म्हणूनच या खेळाला रंग बदलणारा खेळ म्हटलं जातं. शॅमेलियन सरड्यापेक्षाही वेगानं रंग बदलणारा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. आणि त्या खेळानं आता रंग बदललाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स होते, आता रन रोखल्यात. यावेळेस पुण्याच्या एकदा एक चांगला दर्जेदार चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल आलाय. अडचणीमध्ये आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ, कारण सातत्यानं निर्धाव चेंडू येत आहेत. 5 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये रन्स आलेत त्या फक्त 2.
शेवटचा बॉल खोल टप्प्याचा होता आणि त्याला उडवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. एक दमदार हिट. जे काय प्रेशर आलं होतं त्या प्रेशरला रिलीज करणारा हा स्ट्रॉंग हिट. षटकार 6. नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. माझ्या आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला. अगदी सध्याच्या घडीला सर्वाधिक ट्रेंडिंग मध्ये असलेलं गीत आहे आई माझी केळंबा माऊली. आणि तेच गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. काही गीतं जी ट्रेंडिंगला असतात एखाद्या वर्षामध्ये आणि हे गीत जर आपण पाहिलं तर सध्या खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे. सर्वांचं पसंतीचा हे गीत बनतंय. 4 ओव्हरचा खेळ. 4 ओव्हर नंतर धाफलकावर 49 लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 12 बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. प्रवीणला आता कंटिन्यू केलंय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल फिरवलाय आणि त्याला ओळखून फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. जंगलाची सैर करण्याकरता गेलाय बॉल. षटकार. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा. चांगला फटका होता. तिथे टर्न करण्याचा इरादा होता मात्र अचूक लाईन मध्ये आला. चेंडूच्या रेषेत आला आणि तदनंतर हा दमदार हिट तो फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. या आधीच्या ओव्हरमध्ये ही पहिल्या बॉलवर षटकार आला होता मात्र त्यानंतर प्रवीणनं खूप चांगलं कमबॅक केलं होतं. 2 विकेट्स मिळाले होते आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये त्यानं फक्त 2च धावा दिल्या होत्या. अगदी तसंच काम याही ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि तदनंतर मग एक चांगला बॉल तो तिथे रिलिव्हर्ट केलाय. फुल टॉस मिळालाय आणि त्याला मैदानाच्या आत जागा नाहीये हे सांगतोय बॅटर. उडवून फेकून देतोय दूर सीमा रेषा पार. बॅक टू बॅक इथे षटकार या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. 6. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही मी उभी. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलतो एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. आई गावदेवी माऊलीचं गीत आपण ऐकतोय आणि आपल्या ग्रामीण भागात प्रत्येक गावाची एक रक्षण करती असते आई गावदेवी माऊली आणि त्याच गावदेवी माऊलीला आपण वंदन करू. यानंतर नेक्स्ट मॅच कोरे आणि त्यांच्या विरोधात सागर 11 भरणेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचे. 6 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. नितीनजी तिथे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. पहिल्यांदा रन आली नव्हती मात्र त्यानंतर गोलंदाज स्वतः तिथे मोह स्वतःवरचा संयम तो तिथे गमून बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा इरादा तिथे त्यांना दर्शवला आणि त्यामध्ये एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा या दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. 5 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये आतापर्यंत 14 धावा दिल्यात गोलंदाज प्रवीणनं.
एखादा मोठा फटका खेळला तर या षटकाला खूप जास्त मोठं करण्याची संधी आहे, ते या आधीच्या ओव्हरमध्ये कमी आलेल्या रनची भरपाई करता येईल. त्यावेळेस मात्र फटका तो चांगला खेळला, क्षेत्ररक्षक मात्र तिथे लाजवाब अशी कामगिरी करतोय, दर्जेदार झेल टिपतोय आणि माघारी परतवतोय बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू हार्दिक त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन अगदी विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग मैदानाच्या आतमधनं हार्दिक कडनं सुरू होती आणि त्याच्या इनिंगला इथं पूर्णविराम लावलाय, त्याला माघारी परतवलंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. आई देऊळ तुझा भगवा ग, आई देऊळ तुझा भगवा ग. आई देऊळ तुझा भगवा ग, आई देऊळ तुझा भगवा ग. झोल बघताना तुझं सबच हवा हवा ग. या गटून येणू तुझ्या भक्तीची घुमताय हवा ग. आई देऊळ तुझा भगवा ग, आई देऊळ तुझा भगवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता विंकुश. शेवटचं षटक, अंतिम षटक. हेमंत ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. त्यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे पॉइंटच्या जवळपास क्षेत्ररक्षकांना जोवर उचलला, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 64 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते. जे या मैदानावर पोहोचू शकत नाही त्यांना त्यांच्या कामावर घरामध्ये स्पर्धा पाहण्याची संधी DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेस फुलटॉस होता, पुन्हा एकदा तो फुलटॉस मिस केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मोह आवरला चांगला आहे, कारण शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. जिथे एखादी सिंगल जातीये तर मग त्यानं ओव्हरथ्रोच्या रन ते रोखणं गरजेचं आहे आणि तिथे तेच केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 65 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ या पूर्वार्धाच्या खेळामधला अजूनही बाकी आहे. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फ्लाइंग स्लीपचा क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. विकेट क्रमांक 5, फलंदाज बाद. कुंकवा पाटीला लावा एक वीरेला, नटून बैसाली आई राहुलाला. राहुल आईचा आज सजविला, कोंबर उर्विला आईचे कलसाला. उदो बोला उदो माझे आई माऊलीचा उदो ग. उदो बोला उदो माझे आई माऊलीचा उदो ग. दर्यालोरी फिरते आई नजर बघतांवर ठेवते. होरी मनावर डुलते, धास्ती मनानु कायम भरते. सागर भरलाय ग, वारा काय सुटलाय ग. विकेटचं पतन झालंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन फलंदाज अतुल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. स्ट्रायकर एंड कडे अतुल याला आपण पाहताय. पुढचा बॉल इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर होतं आणि पंचांनी तिथे इशारा केलाय, हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. नितेश सध्या अंपायर म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खूप चांगली कामगिरी राहिली आहे. JP पॅनलच्या माध्यमातून ही वेगवेगळ्या विभागात आमच्या समवेत ही त्यांनी काम केलंय. नाशिक जिल्ह्यातील काही स्पर्धा असतील, ओझर मीगची एक दर्जेदार स्पर्धा असेल, ज्यामध्ये नितेशांचं काम नेहमीच किफायतदार राहिलंय. खूप चांगलं काम राहिलंय. ते सध्या अंपायर म्हणून काम पाहतात. त्यांच्या साथीनं महेंद्रजी आहेत, एक लेजंड खेळाडू आणि क्रिकेटची खूप चांगली जाण असलेलं तेही एक व्यक्तिमत्व आहे, जे आपण सध्या मैदानामध्ये ऑनफिल्ड काम करत असताना पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल ज्याला उंची जास्त मिळाली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
कॅच झाला कॅरी, माघारी परतावं लागेल बॅटरला. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स ऐवजी विकेट्स आणि डॉट बॉल ते पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. 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 धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या स्थिर आहे 67 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता इथे प्रयत्न असेल का? दुसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची कामगिरी ती उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे एकच रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीनं 68 रन, 68 ऑन बोर्ड. पूर्वार्धाचा खेळ तो संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या पूर्वार्धाच्या खेळातील तो प्रगती पथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विंकोश. चांगला बॉल विंकोशच्या बॅटमधनं निसटलाय, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे निर्धाव चेंडू बरोबर पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त झाला आणि या पूर्वार्धाच्या खेळात धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 68. 68 धावा, 69 धावसंख्येचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस त्याकडे आपण जाणार आहोत. नितीनजी तिथे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट असतील. कोरे रिव्ह्यू घेतलाय, तिथे व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करता कोरे संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम सागर 11 भरणेपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. सागर 11 भरणेपाडा आणि कोरे दोन्ही कॅप्टन आपण लगेच या. नितीनजी तिथे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये असतील आणि नाणेफेक केली जाईल. हॅलो, इथे फेअर डिलिव्हरी हा इशारा येतोय आणि षटकाची उद्घोषणा होती. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. कोरे श्रीकांतजी भोईर सरांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हॅलो, श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. चापेवाडी चषक 2026 मॅच क्रमांक 2 टॉस केला जाईल श्रीकांतजी भोईर सरांच्या शुभ हस्ते. एका बाजूने सागर 11 बडणेपाडा, दुसऱ्या बाजूने कोरे टीम. चला टॉस केला जातोय, हेड कॉलिंग केलंय. येस, हेड येतोय. मी मान्यवरांना विनंती केली दोघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय सागर 11, काय निर्णय असेल? फिल्डिंग. आज संपूर्ण टीम अवेलेबल आहे. हो आहे. कसं वाटतंय चापेवाडी चषक इथे आल्यानंतर? आयोजन खूप सुंदर आहे. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? बॅटिंग. आता अगदी मनाच्या जे अनुकूल बॅटिंग आलंय, एकंदरीत काय टोटल असेल माइंडमध्ये 6 षटकामागे? 70+. आज संपूर्ण टीम अवेलेबल आहे का? हो आहेत. एकंदरीत कसं वाटतं आयोजन नियोजन ज्याप्रमाणे चापेवाडी चषक आपण पाहत आहेत? खूप छान आहे आयोजन. आम्ही 2022ला इथेच सेकंड नंबरचं प्राईज घेतलं होतं आणि यावर्षी आयोजन खूप छान आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकला एकंदरीत आपण पाहत आहे सागर 11 भरणेपाडा संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू कॅमेरामॅन. जसे मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत हार्दिकची किनी जोडले जातील. धन्यवाद नितीनजी पाटील सर. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय 2 टीममध्ये. एका बाजूला
ओम इलेव्हन जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना जय महाराष्ट्र चिखलपाडा. नाण्याची एक बाजू पडतळली गेले. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 68 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 69चं टार्गेट समोर उभं केलं 6 ओव्हरमध्ये. चांगला बॉलिंग अटॅक टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडे. दुसऱ्या बाजूला इन्फॉर्म बॅटर सध्या त्याच्या प्राईममध्ये आपण पाहतोय गणेश गावड. एक अर्धशतक मागच्याच वीकमध्ये आपण त्याच्या बॅटमधून पाहिलं होतं आणि आज देखील तोच खेळ त्याला दाखवायचा आहे. आणि एक मजबूत फली टीम ओम इलेव्हन जलसार टीमकडे देखील आहे. 69चा चेज आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये धावा चेज झाल्या होत्या आणि सेकंड मॅचमध्ये रन्स डिफेंड झाल्या होत्या. त्यानंतर रन्स डिफेंड होण्याचा जो आपण कालखंड पाहिला होता, कारण या मैदानावरती दुपारचं सत्र आपण पाहिलं, संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं. 80 रन्स 90 रन्स 102 धावा देखील होताना आपण पाहिलं या मैदानावरती. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्राचा पहिला बॉल या ठिकाणी हाताळत असताना हार्दिक भोईरला आपण पाहतोय. आशिष भोईर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं स्वागत असेल. सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि पहिले षटक हाताळत असताना चिखलपाडा एक्सप्रेस हार्दिक भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली आहे. अशिभूत नजरेने पंचांकडे पाहिलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती तो क्रेज बॉलिंगमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली सुरुवात त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत आणि सुरुवात या ठिकाणी डॉट बॉलने झाले. 69 डिफेंड करायच्यात आणि त्याचमुळे याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे. हा तुमचा पॉझिटिव्ह इंटेंट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ओपनंट टीमचा जर आपण विचार केला तर 2 वेळा पराभूत केलं आणि आज तिसऱ्यांदा त्या ठिकाणी बदला घ्यायचा आहे टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. मिडऑनला क्षेत्ररक्षण चांगला झाला. अतुलला त्या ठिकाणी आपण पाहतोय. मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती हार्दिकच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन कोऱ्या चेंडूने अनेक वेळा त्याने विकेट्स घेत आहेत. अनेक विकेट हॅट्रिक्स त्याच्या नावावरती आहेत. दुसऱ्या बाजूला गणेश गावड कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ त्याचा आपण पाहिला होता आणि सध्याच्या घडीला तो चर्चेमध्ये. तिसरा बॉल तिथे स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला शतशक उपस्थित आहेत. अजून एक चांगला बॉल हार्दिक भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत. ओम इलेव्हन जलसार टीम आपण जर विचार केला तर फर्स्ट इनिंगमध्ये कंपॅरिझन करत असताना हवी तशी सुरुवात सेकंड इनिंगमध्ये मिळालेली नाही आहे. एक चांगलं कॉम्बिनेशन, एका बाजूला महेश भोईरला पण पाहतोय, दुसऱ्या बाजूला गणेश गावडला पण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सध्या राईटी बॅटर स्ट्रगल करतोय मैदानामध्ये. या बॉलवरती फटका समोर जयेश घरतला पण पाहतोय. सॉफ्ट डिसमिसल लॉंगरमध्ये टिपलाय जाईल आणि संपलाय गणेश गावडचा खेळ. या मॅच मध्ये सध्या त्याच्या प्राईम मध्ये असलेला खेळाडू फ्लॉप ठरत असताना गॉन. चार चेंडूंचं खेळ ठिकाणी झालं आणि सरग 4 बॉल त्या ठिकाणी हार्दिकचं धीरज आपल्याला पाहायला मिळालंय. गणेश गावडची विकेट या बॉलवरती जाते. क्रीजवरती टिकून राहणं खूप गरजेचं होतं. या मैदानावरती सातत्यानं गणेश गावडचा खेळ आपण पाहिला. चाफेवाडी चषक असो, शिवनेरी चषक असो, त्याच्या व्यतिरिक्त अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात आणि गणेश गावड हा तारा इथे चमकत असतो. परंतु आज तो फ्लॉप ठरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय जयेश दाखल झाल्यात. दुसऱ्या बाजूला विंकोश म्हात्रे देखील मिड ऑफला होते आणि काहीतरी बातचीत चर्चा त्या ठिकाणी झाली त्यांच्या माध्यमातून. स्लेजिंग सातत्यानं होत असतं. ते मैत्रीपूर्वक संबंध आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शत्रूप्रमाणे लढत असताना 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. नवीन बॅटर जयेश या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. एक अतिशय एक्सपिरियन्स बॅटर आणि या सिच्युएशनला फलंदाजी कशी करावी त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये जयेशला द्यावं लागणार. 5वा बॉल या ओव्हरमधील 5वा बॉल चांगल्या पद्धतीनं लेग कटर वेगानं मैदानामध्ये टाकला आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल विकेट मेडन ओव्हर सध्या होईल का या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये सचिन यांना आपण पाहिलं होतं. विकेट हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती आणि सध्या मैदानामध्ये विकेट मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती हार्दिक भोईरला आपण पाहतोय. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीनं गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. फील्ड सेटअप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अरेंज केला गेला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. मिसफील्ड होताना पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती 2 रन्स आल्यात म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आता पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही आकड्यावरती विजयासाठी येणारे चेंडू आहेत 30 आणि 30 बॉलमध्ये
67चा चेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 67 धावांची अजूनही गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चाफेवाडी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून एक प्युअर क्लास क्रिकेट आज देखील लाडक्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. काल देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यूट्यूबला असो किंवा स्पष्ट या ठिकाणी मैदानावरती येऊन ज्या पद्धतीनं प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि गणेश गावडची एक अत्यंत महत्त्वाची विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता जयेश घरातला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती जयेशला या ठिकाणी आणलं गेलं. हा देखील या संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि त्या प्रमुख अस्त्राला या ठिकाणी आक्रमणासाठी आणलं गेलं. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी 67 धावांची गरज आहे. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश राऊंड दी विकेट, राईट आर्म राऊंड दी विकेट, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु फ्री झोन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवरती महेशच्या बॅटमधून चौकार. या षटकाची चांगली सुरुवात त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड आउट त्या ठिकाणी ऑफर केली गेली आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला हा लॉफ्टेड ड्राईव्ह महेशचा आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती 6 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानामध्ये पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी भव्य स्वागत गोलंदाज जयेशचा या ठिकाणी केल्या गेल्या. आता फील्ड सेटअपमध्ये चेंजेस आणल्या गेल्यात. एक्स्ट्रा कव्हर आता डीपमध्ये लावला गेला आणि लॉंग ऑन डीपमध्ये आपण पाहतोय. लिफ्ट बॅटरसाठी डीप मिडविकेट देखील या ठिकाणी बाउंड्री लाईनवरती तैनात केल्या गेल्या आणि 38 सर्कलचा जर आपण विचार केला तर शॉर्ट कव्हर पॉईंट, मिड ऑफ, शॉर्ट मिडविकेट, 2 स्लिप्स मैदानामध्ये आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन लावला गेला. स्पेशल फील्ड सेटअप आहे. या बॉलवरती पुल शॉट, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत अतुल आणि अतुलने टिपलाय चांगला जाईल या संघाचा एक बेस्ट फिल्डर आणि इथे विकेट जात असताना महेश बॅक टू द डगआउट गॉन. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती जयेशचा पलटवार मैदानामध्ये पाहायला मिळाला. विकेट घेतलाय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला आणि डीप मिडविकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि चांगली कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली. अतुलला आपण पाहतोय या हंगामामध्ये फिल्डिंगचा दर्जा आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रणय पाटील कालच्या दिवसामध्ये बहारदार खेळली आणि गोलंदाजीमध्ये त्याची आक्रमकता, एक स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी प्रणय पाटील आपण पाहतोय उपस्थित होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली. काल प्रथमेश देखील चांगला बहरताना आपण पाहिला आणि स्पेशली इम्प्रेस केलं हर्षने. आतापर्यंत मैदानामध्ये 2 बॉलचा खेळ झालाय. नवीन बॅटर वैभव भोईर मैदानामध्ये दाखल होत असताना या टीमचा एक बेस्ट हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्यासमोर जयेश घरत त्याचं आक्रमण थांबवण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती उपस्थित आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. तिसरा बॉल वाईट जॉर्करचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत असताना एकंदरीत आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. ओम 11 जलसा टीमच्या माध्यमातून. इथे फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. श्लोकला आपण पाहतोय. 2 धावा इझिली मिळून जातील का या बॉलवरती? यस, इझिली मिळून जातील. इथे एक धावेचं महत्त्व चांगलंच माहिती आहे दोन्ही फलंदाजांना. जयेश आणि वैभवला आपण पाहतोय. येणाऱ्या चेंडूंची सूत्र आता हातामध्ये घ्यावी लागणार आहेत आणि ती सूत्र हलवावी लागणार आहेत. टीमची टोटल फलकावरती 9. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी मागील 2 बॉलवरती जयेश गरजची आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला वैभव देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. या बॉलवरती इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला अतुलला आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. ते देखील सिंगलच मिळेल. सिंगल येते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना फलकावरती 10 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला.
10 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळते. जयेश घरतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला जयेश पाटील. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी आणि इथे विकेट मिळेल कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये. थर्ड विकेट, तिसरा धक्का टीम ओम 11 जलसार संघाला लागत असताना तिसरा झटका गॉन. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात, चापेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते 3 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत, ते देखील पहिल्या 11 बॉलमध्ये हे 3 विकेट्स गमावले गेलेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन कप्तान चला सिनादान आता या भूमिकेमध्ये यावं लागणार आहे प्रवीण भोईरला. संघर्ष के राहों पे चलने वाले को प्रवीण भोईर कहते हैं. आणि तो वाघ मैदानामध्ये दाखल झाला. ओम 11 जलसार टीमचा एक या ठिकाणी आपण पाहू शकतायत कठीण कालामध्ये उभा राहणारा हा फलंदाज आज देखील त्याच रोलमध्ये त्याला यावं लागणार आहे. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. जयेशने या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट्स या ठिकाणी घेतले गेलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु एंड ऑफ दी ओव्हर आणि मिडल ऑफ दी ओव्हर ज्या पद्धतीने त्याचा बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला, कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार. आता नवीन बॅटर प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाला आणि तदनंतर लॉंग स्टॉपला फार वेगानं बॉल क्लिअर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार विथ द बॅटने या रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 14 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर तुमची चौकार आणि षटकार, खेळाडू हाय लई डेंजर, खेळाडू हाय लई डेंजर, खेळाडू हाय लई डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल, श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 55 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये धीराज या ठिकाणी टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण भोईर आणि वैभव भोईर एवन जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता माइंड शार्प करावा लागणार आहे, खचलेला आत्मविश्वास जागा करावा लागणार आहे वैभव भोईर आणि प्रवीण भोईरला. दुसऱ्या बाजूला एक स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये एक वेगवान गोलंदाज हार्दिक भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 7ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाल्या. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये येथे प्रति षटकामागे 11 प्रमाणे धावा बनवाव्या लागणार आहेत. पहिलाच बॉल लॉंग ऑफला टार्गेट केलाय. ओव्हर दी लॉंग ऑफ पहिल्याच बॉलवरती फ्लॅट 6 येत असताना पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. काय कॉन्फिडन्स त्या ठिकाणी होता या फटक्यामध्ये, ज्या पद्धतीनं फटका खेळला आणि तदनंतर जे बॅटरचे रिॲक्शन्स होते त्याला अगोदरच समजलं होतं डेफिनेटली ही लॉफ्टेड ड्राईव्ह बाउंड्री लाईनला क्लिअर करेल. आता 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला हार्दिकच्या विरोधामध्ये. बॉल नंबर 2 ओव्हर दी विकेट. हा स्लोअर 1 टाकलाय मैदानामध्ये. एक खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे हार्दिक भोईरची. पहिला बॉल वेगानं, दुसरा बॉल त्या ठिकाणी शांत मनाने टाकला. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. कमबॅक झाला आता पुन्हा एकदा हार्दिक भोईरचं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा येताना आपण पाहिल्या आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 14 होत्या. तदनंतर षटकार आला, आता 20 झाल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर 49 धावांची गरज येणाऱ्या 22 बॉलमध्ये. तिसरा बॉल या ओव्हरमधील तिसरा बॉल त्या ठिकाणी हलक्याशा हाताने मास्टर माइंड क्रिकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. मास्टर माइंड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला वैभव भोईरच्या बॅटमधून. वन्स अगेन मोठा फटका, 4 धावा चौकार. माथ्यात फुले पुरे कांदोला भरल्या
बॉलचा केला ठिकाणी झाला. अगोदरच रीड केला लेग कटर बॉल आणि लेग कटरला बरोबर थ्रू दी गॅप पॉईंटला जो गॅप होता तिथून बॉलला क्लिअर केला आणि आता थर्डमॅन त्या ठिकाणी लावला गेला. तरी या सर्कलमध्ये शॉर्ट पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा बॉल या ओव्हरमधील चौथा बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हुक शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करून बॅक टू बॅक 2 चौकार. बॅटर वैभवच्या बॅटमधून आता वैभव मैदानामध्ये दहाडत असताना चौकार. दादे मला नवरो केले हे रे. दादे मला नवरो केले हे रे. कडसोला पोरे तुला नवरो केले. कडसोला पोरे तुला नवरो केले. दादे मला नवरो केले हे रे. दादे मला नवरो केले हे रे. थँक्यू डीजे. 2 बॉलवरती 2 चौकार. पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिला होता हार्दिक भोईरचा, परंतु या ओव्हरमध्ये त्याच्या अगेन्स्ट तब्बल 14 धावा येत असताना आपण पाहतोय. आता आलेख उंचावला जातोय धावांचा. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची गरज आहे. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हार्दिक भोईरवरती या ठिकाणी हल्ले चढवले जात आहेत आणि या ओव्हरमध्ये नक्कीच हार्दिकला टार्गेट केलंय. प्रमुख गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं कारण शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये तिथे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रेशर नाही आहे, ठेवायचं नाही आहे आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे वैभव भोईर आणि त्याचबरोबर प्रवीण भोईरच्या माध्यमातून. ओव्हर दी विकेटने इथे फटका. बॅकफूट पंच खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला अतुल कॅच नंबर 2 कंप्लीट करतोय. विकेट घेतलाय. 2 चौकार 1 षटकार आणि तदनंतर पलटवार हार्दिक भोईरचा. विकेट जातोय गॉन. Rosie's Day, full of spice. Rosie's Day, full of spice. आजकाल जवानी पोऱ्याना, आजकाल जवानी पोऱ्याना, लाज नाही वाटे या पोऱ्याना, लाज नाही वाटे या पोऱ्याना. नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत भोईरला पण पाहतोय. रायझिंग स्टार ऑफ जलसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संकेत 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये 41 धावांची गरज. कमबॅक मैदानामध्ये झाला हार्दिक भोईरचा. पहिल्या 4 बॉलमध्ये नक्कीच वेळ खराब होते, परंतु 5व्या बॉलवरती वेळ त्या ठिकाणी नक्कीच चांगली केली गोलंदाज हार्दिकने. आता शेवटचा बॉल नवीन बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची गरज आहे. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा बोलबाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स घेऊन 12 धावा खर्च झाल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 खर्च झाल्यात 5 बॉलमध्ये. या बॉलवरती फुल टॉस टाकला. मिड विकेटला चेस सुरू आहे आणि इथे देखील गॅपमध्ये स्ट्रोक. 4 धावा मिळतील. चौकार. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज. चौकार. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 37 धावांची गरज आहे. टीम हडल कॉल केली गेले. येणाऱ्या 3 षटकांची स्ट्रॅटेजी मैदानामध्ये बनवली जाते आणि ड्रिंक्स ब्रेक देखील झाला. दिवेश मैदानामध्ये पाणी घेऊन गेला. एक संदेश देखील मैदानामध्ये गेला. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये ते कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी बिल्ड केलं जाईल. 37चं टार्गेट येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय. 3 ओव्हर्स आणि धावसंख्या फलकावरती 32. आता येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 37 स्कोरकार्डवरती लावायचे आहेत आणि या धावा रोखण्याकरिता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जयेश घरतला या ठिकाणी आणलं गेलं. राईट आर्म सिमरला पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी आणलं जात आहे. पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये या ठिकाणी पेस अटॅक या ठिकाणी कंटिन्यू ठेवला. समोर प्रवीण भोईरला आपण पाहतोय. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागील काही स्पर्धांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने या बॅटलला सुरुवात झाली. मथाने चषक
2026 मध्ये तिथे पराभूत केलं ओमिलोन जलसार टीमने जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. सेकंड टाइम एकविरा चषक साखरेच्या मैदानावरती तिथे देखील एक उत्साहवर्धक सामना आपण पाहिला होता. तिथे देखील पराभवाचा सामना करा लागला होता जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. आज तो बदला पूर्ण करायचा आहे. इथे या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवरती तडाखा चौकार 4 धावा. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण हाय तो जीव की प्राण. काय कुठे 18 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार जर आला तर तो कॉन्फिडन्स डेफिनेटली मिळेल. आता विजयासाठी 33 धावांची गरज आहे 17 बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश गरत राईट आर्म राऊंड दी विकेट. या बॉलवरती फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉलला सरळ थ्रू दी गॅप 4 धावांकरिता चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार 4 धावा. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आता समीकरण 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे. 3 in a row 3 चौकार सलग बॅटर प्रवीणच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 12 धावा आणि या 12 धावा अत्यंत महत्त्वाच्या आहेत या सिच्युएशनला. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे. मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात गोलंदाज जयेश गरजच्या गोलंदाजीवरती. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी यशाची कथा त्याला बनवायची आहे, ती कहाणी लिहायची आहे आपल्या कलमांनी. 4 बॉल अजूनही या ओव्हरमधील बाकी आहेत. चौथा बॉल अराउंड द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलं डीपमध्ये. श्लोक भोईरला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर इम्प्रूव्हमेंट हवी होती आणि ती इम्प्रूव्हमेंट जयेश गरजच्या माध्यमातून झालाय. पहिल्या स्पेलमध्ये 2 विकेट्स घेतले, तिथे देखील थोडासा मार पडला होता गोलंदाज जयेशला. या षटकामध्ये असं वाटलं होतं की रन्स थांबवेल, परंतु ज्या पद्धतीनं प्रवीणने सुरुवात केली पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि दोन्ही चौकार कॉपीबुक स्टाईलमध्ये. पहिला एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा त्या ठिकाणी चांगला स्वीप त्या ठिकाणी दाखवला होता. तिसऱ्या बॉलवरती सिंगल घेतलाय आणि चौथा बॉल आता या ओव्हरमधील राईट आर्म ओव्हर दी विकेट. वेग चांगला आहे, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. संकेतच्या बॅटमधून एक तडाखा पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धमाकेदार षटकार. या रोहित विराटची एवन जोडी, या रोहित विराटची एवन जोडी, ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय. जयेश गरत त्याच्या फॉर्म पासून खऱ्या अर्थानं नक्कीच झुंज करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, संघर्ष करतोय. काल देखील आपण पाहिलं होतं गोलंदाजीमध्ये त्याला मार पडला. आज देखील या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर धावा त्याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. बॅट फॉलो थ्रू जबरदस्त होता, ज्या पद्धतीनं बॅटचा फेस ओपन केला आणि बरोबर लॉंग ऑफला हा षटकार पाहायला मिळाला. 6 धाव्या येत आहेत. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 47 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या बॉलवरती वेग चांगला आहे, आता बीट केलं या बॉलवरती. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे आणि इथे DRSचा वापर बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला गेला. व्हाईट बॉलसाठी हा DRS ऑफर केला गेला. तिसरे पंच अमीर काराई सर नाही आहेत, ती पडताळणी करतील. सध्या तरी समीकरण 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 22 धावांची गरज. आता हा शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर या शेवटच्या बॉलवरती भरपूर काही डिपेंड असणार. जयेश गरतवरती सर्व काही अवलंबून असेल या शेवटच्या बॉलवरती. फेअर डिलिव्हरी येथे चांगला बॉल. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. संकेत मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना मध्यंतरी आपण सरतुडीच्या मैदानावरती पाहिलं होतं. खराब खेळ विथ द बॅटने झाला होता, परंतु आज या मैदानावरती त्याच्या बॅटमधून चांगले मोठे फटके आलेत आणि ते मोठे फटके अतिशय इंटरेस्टिंग राहिल्यात. आज स्लोअर वन टाकला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतात. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय.
का तर नाही, मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा बिनधाजी. 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 षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता नवनाथ पाटीलला पण पाहतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज. सामना इंटरेस्टिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाची स्पंदने वाढली जातील. इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला नवनाथ बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला, दुसऱ्या बाजूला बॅटिंग स्टान्सवरती प्रवीण भोईरला आपण पाहतोय, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारून थोडंसं समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला होता. एक षटकार संकेतच्या बॅटमधून आला होता. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये समीकरण 20 धाव्यांचं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ पाटीलला आपण पाहतोय, मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर या टीममधील. दुसऱ्या बाजूला देखील डावखुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज त्याची प्रतीक्षा करतोय आणि आक्रमण रोखण्याकरिता नवनाथ पाटील सज्ज झाला. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. एकेरीवरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती ड्रामा घडताना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल स्लोअर 1 त्या ठिकाणी प्रवीणच्या विरोधामध्ये टाकला होता, कारण नवनाथला देखील चांगलंच माहिती आहे जितका वेगाने तो टाकेल तितका वेगानं त्याचा बॅट स्विंग त्या ठिकाणी स्विंग होताना पाहायला मिळेल. आता संकेतच्या विरोधामध्ये कोणतं अस्त्र बाहेर काढलं जाईल, कोणतं व्हेरिएशन बाहेर काढलं जाईल नवनाथच्या माध्यमातून, कारण नवनाथच्या बॉलिंग युनिटमध्ये अनेक सारे व्हेरिएशन त्या ठिकाणी सज्ज आहेत. एका बाजूला आपण संकेतला पाहतोय, त्याच्याकडे स्लॉक स्वीप, त्याचबरोबर स्विच इट देखील चांगल्या पद्धतीने खेळतो. फॉलोइंग स्विक त्याचा पॅटर्न स्ट्रोक, त्याचा पॅटर्न हटके आहे, तो संकेत भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. सध्या तरी घाम फोडणारी फलंदाजी मैदानामध्ये मागच्या ओव्हरमध्ये केली होती आणि इथे बदला घ्यायचा आहे नवनाथला या ओव्हरमध्ये. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्लिअर करेल का? यस, क्लिअर करत असताना डिस्टन्स मिळालाय 6 धावा. आता 10 बॉल आणि 13 धावांची गरज. स्लॉट मध्ये बॉल आता त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय षटकार. कॉन्फिडन्स जबरदस्त आहे या फलंदाजाकडे. संकेत भोईर, एक वेगळा रुतबा या फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज आहे. राईट आर्मवरती विकेट नवनाथ पाटील हा स्लोअर 1 टाकलाय आणि चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर देखील झाला. आता 9 बॉल आणि 13ची गरज. कमबॅक झालाय मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, तदनंतर स्ट्रायकिंगवरती आला संकेत आणि त्याने एअर स्ट्राईक केले गोलंदाज नवनाथवरती. सेकंड अटेम्पमध्ये हुकशॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. फलंदाज संकेतच्या माध्यमातून तो प्रयत्न हुकला गेला. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. खचलेला आत्मविश्वास जागा करायचा आहे नवनाथला. या बॉलवरती फटका फसलाय. हा झेल खूप महत्वाचा आहे, परंतु मिड ऑफला फिल्डर नाहीये आणि आता इथे जीवनदान मिळेल. 2 धावा मिळतील या बॉलवरती. या देखील बॉलवरती ड्रामा घडताना पाहायला मिळाला. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण संकेतची विकेट अतिशय महत्वाची आहे. जी बॉन्डिंग मैदानामध्ये बिल्ड झालाय ती तोडू द्यायची नाहीये आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे नक्कीच जीवाची आकांक्षा केली होती संकेतने. या देखील बॉलवरती 2 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. येणारे 2 बॉल नवनाथला चांगल्या टप्प्यावरती टाकायचे आहेत. दुसऱ्या बाजूला संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला लेग कटर मैदानामध्ये टाकलाय, धीम्या गतीचा लेग कटर आणि पूर्णपणे बांधून ठेवले संकेतला. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा आत्मविश्वास जागा होतोय. खचलेला आशा पुन्हा एकदा जागा होत असताना, होप्स त्या ठिकाणी निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती कथा लिहायची आहे नवनाथला विजयाची आणि हा या शेवटच्या बॉलवरती काय घडेल. 7 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला संकेत, शेवटचा बॉल या ओव्हरमधील. धीम्या गतीचा हा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय
आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. एक लांब शॉट्स घेण्याची संधी आता संकेतला मिळाली असेल, कारण जो पिरियड सध्या तरी जो फेज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो खराब होता संकेतसाठी. आता नक्कीच ते टाइम निघून गेलं. आता हा शेवटचा बॉल देखील नवनाथला योग्य टप्प्यावरती टाकायचा. मागच्या 3 बॉलमध्ये नवनाथचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. नवनाथ ज्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानामध्ये करतोय मागच्या 3 बॉलवरती, हा शेवटचा बॉल देखील त्याला योग्य रीतीने टाकायचा आहे. 7 बॉल 10ची गरज. हा बॉल शॉटमध्ये आलाय. टप्प्यामध्ये मिळाल्यानंतर कार्यक्रम तर नक्कीच होणार आणि कार्यक्रम झालाय संकेतच्या बॅटमधून. षटकार 6 धावा. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हायलय भारी, अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हायलय भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हायलय भारी, अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हायलय भारी. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याचं समीकरण. 12 बॉलमध्ये 20 डिफेंड करायच्या होत्या आणि नवनाथच्या विरोधामध्ये तब्बल 16 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राहुल पाटीलला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेले. फिरकीचा जादूगर. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे आणि त्याच्या समोर देखील लेफ्टी बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करताना दिसेल. म्हणजे इथे देखील इंटरेस्टिंग बॅटल असेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 बॉलमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. राहुलने अनेक वेळा या सिच्युएशन्सला बॉलिंग केलंय, त्यामुळे त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. दुसऱ्या बाजूला एक विस्फोटक फलंदाज प्रवीण भोईरला आपण पाहतोय. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. पहिले 2 बॉल जर योग्य रीतीने टाकले तर अशा अपेक्षा निर्माण होतील. इथे नक्कीच या बॉलवरती आपण पाहू शकतायत विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्टी बॅटरने लेफ्टी बॉलर समोर इथे नक्कीच विकेट टाकलंय. विकेट जातोय. कमॉन डीजे. धुआधार करून खेळी कमावलं त्याने नाव, अहो धुआधार करून खेळी कमावलं त्याने नाव. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. Elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. So elegant, so 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. विकेट पहिल्याच बॉलवरती गेले. प्रवीण भोईर तंबूच्या आसराला परतला गेला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेश बाहुबली टीमचा मैदानामध्ये दाखल झालाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. राहुल पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. धावा थांबवायच्या आहेत. आज पुन्हा एकदा राहुल पाटील हा ध्रुव तारा चमकताना दिसेल का? ही दुसऱ्या बाजूला संकेत हे नाव आज पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मुखामध्ये असेल. दिवेश हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असेल. येणाऱ्या 5 बॉलमध्ये काय घडेल? येणारा 5 बॉल खूप मोठा इतिहास त्या देखील कालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. लेफ्ट आर्मवरती विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती स्पिनरला अटॅकमध्ये आणले गेले शेवटच्या ओव्हरमध्ये. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिथून पाटील डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. हा झेल खूप महत्वाचा आहे. येस टेकन. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज. पहिल्याच 2 बॉलवरती म्हटल्याप्रमाणे योग्य टप्प्यावरती गोलंदाजी झालाय. राहुल पाटील या मॅच मध्ये खचलेला आशा जागा करतोय. कमॉन डीजे. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी, मधीन बॉलिओ आपटी. ए भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हायलाइट कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. क्या ही फरक पड़ता है संघर्ष से, हमें मतलब है सिर्फ सफलता से हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष किती असो मला फक्त यशस्वी बनायचं आहे. 4 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर परेश
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 4 डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलवरती विकेट्स आल्यात. आता बॉलर ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक इथे कम्प्लीट होईल का? 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. फ्रेश बॅटर क्रीजवरती पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला एक सेट बॅटर तो स्ट्राईकवरती या ठिकाणी येण्याची वाट पाहतोय. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. परेश भोईर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट बॉलिंग ट्रॅकवरती राहुल पाटीलला आपण पाहतोय. 4 बॉल 4 ची गरज. तिसरा बॉल या ओव्हरमधील तिसरा बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फिरवलाय आणि इथे रन मिळणार नाहीये. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 4 धावांची गरज. तस्वीर भी बदलेगी और तकदीर भी बदलेगी. तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत टीम होम 11 जलसा टीमला. आजच्या दिवसामधून पहिला सामना उत्साहवर्धक रोमहर्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामन्याची नक्कीच रंगतता या ठिकाणी वाढत असताना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा आजच्या दिवसातील हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चर्चा केली जाते. टीम मॉडेल कॉल या ठिकाणी केली होती आणि नक्कीच तिथे नाव समोर आलं राहुल पाटीलला या शेवटच्या ओव्हरमध्ये आणावं आणि नक्कीच विश्वास जो दाखवला गेला खऱ्या अर्थानं तो विश्वासार्थ करून दाखवलाय राहुल पाटीलने. मागच्या 3 बॉलमध्ये येणाऱ्या 3 बॉलमध्ये 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. परेशला आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव आलाय. चौथा बॉल या ओव्हरमधील इथे फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे. श्लोक भोईरला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय करत असताना 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती इथे विकेट गमावा लागणार आहे. आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची घाल. ही क्रिकेटपटूंची घाल. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्यात थँक यू डीजे. नवीन बॅटर हेमंत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 धाव्यांची गरज. परंतु एक नक्कीच महत्वाची बाब म्हणजे संकेत आता स्ट्रायकिंगवरती आलाय. चांगले क्षेत्ररक्षण श्लोकच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला तुरुपचा एक्का अर्थातच मैदानामध्ये राहुल पाटीलला आपण पाहतोय. मागच्या 4 बॉलमध्ये प्रशंसादायक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. संकेत भोईरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. रास्ता धुंधला हो सकता है, मंजिल नहीं, संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नहीं. आणि तो रस्ता कठीण आहे परंतु तो पार करायचा आहे. मंजिल दूर आहे, जाना जरूर आहे. या बॉलवरती फटका स्क्वेअर लेगला आणि ठोकला षटकार विजयाचा. फलंदाज संकेतच्या बॅट मधून विजयाच्या धावा. षटकार 6 धावा. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम होम 11 जलसार अँड हार्ड लक टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. 69चा चेज 6 ओव्हरमध्ये होता आणि तिथे ज्या पद्धतीनं रन चेज या ठिकाणी पाहायला मिळाली. कडक मॅच आपल्याला पाहायला मिळाला. हृदयाची स्पंदने वाढली होती. जलसारकर दुसऱ्या बाजूला चिखलपाडाकर मोठ्या संख्येने या ठिकाणी नक्कीच या मॅचचा आनंद घेत होते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने जाणार आहोत.